चला, पदार्थांच्या अवस्था कशा बदलतात यामागचं रंजक विज्ञान आज आपण थोडक्यात समजून घेऊया. पाण्यासारख्या द्रवाचा कडक बर्फ होताना आतून नेमकं काय घडतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. इथे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तापमान. यालाच आपण गोठणबिंदू किंवा फ्रीझिंग पॉइंट म्हणतो. प्रयोगशाळेत तापमापक वापरून हीच गोष्ट अगदी सहज सिद्ध करता येते. तापमान कमी झालं की अवस्था बदलते. प्रक्रिया अगदी सोपी आहे. उष्णता काढून घेतली आणि एक ठराविक तापमान गाठलं की द्रव थेट घनरूप होतो. आपल्या रोजच्या वापरातला बर्फाचा ट्रे बघा. पाण्याच्या बाबतीत हीच प्रक्रिया आपल्या फ्रीजमध्ये रोजच घडत असते. पाण्यासाठी हा जादुई आकडा आहे 0°C. अगदी याच पॉइंटला पाणी कडक बर्फात बदलतं. आणि फॅरेनहाईटमध्ये मोजलं तर हाच बदल बरोबर 32°F घडतो. नियम तोच, फक्त मोजमाप वेगळं. आता भाषा इंग्रजी असो वा मराठी, हा विज्ञानाचा जागतिक नियम सगळीकडे तितकाच आणि तसाच लागू पडतो. पाणी 0°ला गोठतं हे ठीक, पण मग इतर द्रवांचे गोठणबिंदू काय असतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.